खरंच समाजानं आणि आम्ही सर्वांनीच राम पाटील व्हावं असं मला वाटते। नमस्कार, मी राम पाटील, चार्टर्ड अकाउंटंट आणि फाउंडर ऑफ एलाइट गुरुकुल लिमिटेड। तर ॲज अ एलिट गुरुकुल आम्ही आता काय करतोय तुम्हाला सांगतो। आम्ही गडिंग्लजमध्ये सर 2018 आजरा गडिंग्लज ह्या भागामध्ये 2018 पासून मी माझं पूर्ण बालपण मुंबईला गेलं। मी तसा माझा जन्म इथलाच, आजऱ्याचा जन्म आहे माझा, पण मी मुंबईला गेलो। 12वी नंतर मला कोणीतरी गायडन्स दिला, मला कोणीतरी सपोर्ट दिला। माझ्या सरांचं नाव महताब सर आहे आणि त्यांच्यामुळे मी एक CA झालो। मी माझी स्वतःची कंपनी चालू केली। आपल्या गडिंग्लजची पहिली पब्लिक लिमिटेड कंपनी एलिट गुरुकुल असेल आणि आज प्रेझेंट माझ्याकडे 55 लोकांचा स्टाफ आहे। ह्या वर्षामध्ये मी 150 लोकांना हायर करतोय। मग आम्हाला एवढ्या स्टाफची गरज नाही, तरी पण आम्ही लोकांना का हायर करतोय? कारण की माझी इच्छा आहे की गुरुकुल प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये जावा। तुमच्या गावची आमच्याकडे 3 मुलं आहेत। मग आतापर्यंत त्या गावामध्ये माहितीच नव्हतं की आम्ही काय करतोय। आम्ही काय करतोय हे जर माहिती पडलं तुम्हाला, तर तुम्ही कदाचित अजून मुलं पाठवाल किंवा अजून त्या प्रोग्रामला एक मदत होईल। तर हा 100 गावांचा प्रोजेक्ट आहे। आम्ही थांबणार नाही आहोत, कारण की 1 गाव 2 गाव करून होऊ नाही शकत। आम्ही 100 गावांमध्ये जाणार आहोत। मग 100 गावांमध्ये जाण्याचा सगळ्यात पहिला एंट्री पॉईंट आमचा आहे की त्या गावची जी पब्लिक स्कूल आहे, जिथे खरंच सफाईची गरज आहे आणि कोण करत नाही आणि लहान मुलं आहेत, म्हणजे ते लोकांना ते इन्फेक्शन्स वगैरे लगेच होऊ शकतं आणि वॉशरूमची खास करून हालत खरंच खराब असते। तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला ते कळेल, कारण की आता मी साफ केलेलं त्यामुळे तेवढं कळणार नाही, पण एवढा तिथे घाण वास येतो आणि एवढी तिथे घाण परिस्थिती आहे। खरं म्हणजे बोलण्यासारखं नाही आहे ते, पण एक ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे की आम्ही शाळा साफ करतो। माझं नाव तम्माना उर्फ शिदगोंडा शंकरगोंडा पाटील, या गावचे माजी सरपंच। गेली 20 वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे। राम पाटील सरांनी एक CA होऊन अतिशय चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। निश्चितपणे तुमच्या ह्या कामाला यश मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही। माझं नाव प्रकाश मगदूम, गावात मी एक तंटामुक्त अध्यक्ष आहे आणि सोशल वर्किंगमध्ये माझं एक NGO आहे, ते पूर्ण आपल्या महाराष्ट्रात काम करते। तुमचे विचार मला खूपच आवडले, खूपच सुंदर आहेत। माझे नाव लक्ष्मण भीमाप्पा कल्याणी, गाव दुंडगे। प्रथमतः सर मी तुमचं म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो, कारण तुमच्या CAच्या उद्योगातून एवढा वेळ मिळत नाही, कारण आता मोदी सरकारच्या काळात तरी तुम्हाला भरपूर कामं आहेत आणि त्यातूनही वेळ काढून तुम्ही समाज कार्यासाठी पाऊल घेतलेला आहात। आणि सगळ्यात आज समाजाला भेडसावणारा प्रश्न जो आहे, आज कुठल्याही तरुणाला माहीत नाही, विद्यार्थ्याला माहीत नसते की बडा हो के क्या बनेगा। प्रत्येकाला भेडसावणारा तो प्रश्न आहे, त्यालाच माहीत नसतोय, शिकणाऱ्या विद्यार्थ्याला माहीत नसतोय की मी पुढं जाऊन काय करणार आहे। आणि मग कुठंतरी संधी मिळाल्यानंतर ही मुलं वाहत जाऊन कुठल्या म्हणजे इच्छा असो नसो त्या उद्योगामध्ये पडतात। काही सक्सेस होतात, काही अनसक्सेस होतात आणि त्यामुळं म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही त्यांना योग्य प्रकारे गायडन्स करून त्यांना उपकृत करायला लागलाय असं मला तरी वाटतंय। होय होय, असे माझी इच्छा आहे। मी अरुण बाळाप्पा लाटकर। श्री राम पाटील सरांनी जे काम आता घरकुल अचानक करायले, ते उपक्रम खरंच समाजानं आणि आम्ही सर्वांनीच राम पाटील व्हावं असं मला वाटते की सर्वांनी देशासाठी म्हणा, राज्यासाठी म्हणा, गावासाठी म्हणा, सगळ्यांनी जर राम पाटील सारखं जर विचार केला तर काय असं काय दुभावना वगैरे नाही। आमचं देश चांगला, गाव चांगलं होईल, सर्व सुखी समाज, सर्व म्हणजे व्यवस्थित देश चालेल, राज्य चालेल, गाव चालेल, सगळं व्यवस्थित राहील। आणि तुम्ही काय स्वच्छता उपक्रम घेतला तरी हे तरी मला वाटतं की आम्ही दरवेळी आम्ही म्हणतो ओमकार वगैरे असतात, दरवेळी बघतो आम्ही स्वच्छता वगैरे पोराचं वगैरे नसते, ते तरी मला एवढं उपक्रम चांगलं वाटलं की खरंच मनातलं बोलालो मी। म्हणजे लहान पोरं असतात, ते दररोज झाडू करत असतात, काहीतरी सरांना अडचण तर फोन आम्हाला ग्रामपंचायत करतात, ते उपक्रम मला लई आवडलं। मला म्हणजे आमचं पण असं टार्गेट केलं की बाबा 1 महिन्याला म्हटलं की तुम्ही गावकऱ्यांनी 1 दिवस पालकांनी यावं आणि स्वच्छता करावं, काहीतरी शाळेसाठी योगदान द्यावं, आपलीच पोरं वगैरे आहेत, मुलं बाळ आहेत, हाच उपक्रम गावात राहावं। एकदा गावातले एकदा आपण स्वच्छता करावं, नाही तर दरवेळी आम्ही बाहेरच्या लोकांनी येऊन स्वच्छता करतो, असं उपक्रम तुमच्याकडनं आम्ही घ्यावा अनुभव।
मला तरी अगदी मनासारखं वाटलं, चांगलं वाटलं. आणि तुमचं हे करायला उपक्रम आमचं तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा व्यक्त करतो. आणि एकदा तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. नमस्कार, मी ओमकार दोंडाप्पा घाबाडे, सदस्य ग्रामपंचायत दुडगे. प्रथमतः सर सागरच्या निमित्ताने आपण आमचा 100मध्ये गाव निवडला, त्यामुळं आम्ही गावच्या वतीने तुमचं प्रथमतः आभार मानतो. आजच्या ज्या युवकाला जे युवक बिघडण्याच्या वेळेत आपण त्यांना तुमच्या सावलीखाली घेऊन त्यांच्याकडून चांगलं काम करून घेताय, त्यांना प्रोत्साहन करताय आणि त्यांच्या एकीनं तुम्ही पुढच्या पिढीला मार्गदर्शन करताय, हे खूपच चांगली गोष्ट आहे. आणि आम्हाला ते गावकऱ्यांना खूप आवडलं. इथून पुढे आपल्या कार्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी न म्हणता आम्ही हे लाटकर साहेबांनी सांगितल्यासारखं राम पाटील सर म्हणून आपल्याला जे जे करता येईल आपण निश्चित आपल्यासाठी कधीही करू. कधीही आपण आपल्या सिस्टम सोबत काय आमची मदत लागेल तर आम्ही करायला तयार आहोत. नावच आपण गुरुकुल या नावाने चालू केलं आहात, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही आमच्या गावात आलात आणि मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रथम पाऊल उचललात की आपण जे वॉशरूम आहे ते खराब होते किंवा घाण होता ते सगळी क्लिअर केलात, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. ग्रामपंचायत दुंडग्यामध्ये आम्ही आज हा काम जो स्वच्छता अभियान होता तो रन केलेला आहे. आणि ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही लवकरात लवकर इथे वृक्षारोपण अभियान घेणार आहोत आणि एक फॅक्टरी आम्ही साफ करणार आहोत. फॅक्टरी साफ करण्याच्या मागचा उद्देश हेच आहे की ज्या दिवशी आम्ही ती फॅक्टरी क्लीन करायला येणार आहोत त्या दिवशी ह्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी बाबा ती फॅक्टरी कशी चालते, मग त्यांच्या जे ओनर असतील त्यांनी ती माहिती द्यावी, आपण कोणता प्रोडक्ट करतो आणि तो प्रोडक्ट अजून गावांपर्यंत आपण एकत्र होऊन कसं, जसं आज आपल्याकडे काजू बनतो पण काजू आपला रॉ लेवलला जातो मार्केटला आणि त्याची प्राईस कमी असते. जर त्याच काजूला आपण फर्दर प्रोसेस करून क्लस्टर उभं करायला पाहिजेत सगळे बरोबर. आणि त्याच्यानंतर क्लस्टरसाठी बरोबर. मग तो आपण 100 गावांमध्ये 100 फार्मर प्रोड्युसर कंपनी रेडी करतोय आणि त्या एकदा रेडी झाल्या, 100 कंपन्या रेडी झाल्या की आपल्याकडे ती ताकद असेल, ती ते मेंबर जे सभासद असतील ती ताकद घेऊन आपण गव्हर्नमेंटकडे जाणार आहोत आणि गव्हर्नमेंटला सांगणार की हा क्लस्टर रेडी झालेला आहे. क्लस्टर रेडी करण्यासाठी नको, आता क्लस्टरला पॉवरफुल बनवण्यासाठी तुमची काय मदत लागेल ती गव्हर्नमेंट डेफिनेटली करणार. आपण जर एकत्र आलो ना, टीम बनली तर आपल्याला सपोर्ट देणारी लोक आहेत. हो 100% येस येस. व्यवस्थित असलं पाहिजे, किती शेतकरी कनेक्ट आहेत, किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, हे सगळं तुमच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित पाहिजे. बरोबर. मग ते सक्सेसफुल होईल. आणि त्यासाठी तुमची मदत लागणार आहे आम्हाला की कारण की शेवटी गव्हर्नमेंट असो किंवा बँका असो ते लोक फंड द्यायला रेडी आहेत. फक्त इथे फॅक्टरी लावणार कोण, फॅक्टरी सुरू करणं इम्पॉर्टंट नाही आहे सर. फॅक्टरी सुरू होऊ शकते पण सुरू झाल्यानंतर ती फॅक्टरी चालणार कशी. अच्छा, मग ती फॅक्टरी 8 तास नको आम्हाला, ती फॅक्टरी 16 तास कशी चालू राहू शकते. 1च्या 2 शिफ्ट कशा होऊ शकतात. काही लोकांनी मॉर्निंग शिफ्टमध्ये काम करा, काही लोकांनी इव्हनिंग शिफ्टमध्ये, आणि जर ऑर्डर खूप जास्त असेल तर मग इव्हन नाईट शिफ्टमध्ये पण काम करा. कारण की गरिबी बरोबर लढतोय ना आपण, मग अशी एम्प्लॉई सारखी फाईट नाही करायची. 8 तास लढून ती जाणार नाहीये. गरिबी जमा करायला आपण वर्ष लावलेत, तिला संपवायला पण कदाचित वर्ष लागतील. आणि यंग जनरेशनला काम भेटेल, महिलांना काम भेटेल सर. महिलांना जर काम मिळालं ना त्यांना करेक्ट नफा मिळेल. हो, कारण की मार्केट कनेक्टिव्हिटी नाहीये, युनिटी नाहीये. बरोबर. आणि ती विकायची जबाबदारी फार्मर प्रोड्युसर कंपनी घेते. त्यामुळे सगळ्यांनी आता आपल्यामध्ये जसे ह्या गावामध्ये 100 लोक असतील, 100 मध्ये 2 लोक तरी असेल तर त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर ती विकण्यामध्ये स्मार्ट बनतील. 1-2 माणूस असा असेल जो ट्रान्सपोर्टमध्ये स्मार्ट बनेल. एक्सपोर्टचा सारखा विषय आहे. पुन्हा फॅब्रिकेटर सगळे नाही बनणार पण 2-3 जण आले एकत्र, फॅब्रिकेटर झाले बाबा, एक 10-15 जणांची फॅब्रिकेटरची टीम बनली आपली. जर ह्या सगळ्या टीम आपल्या बनल्या
तर फार्मरला लागून लागून काय लागतं, मॅन मटेरियल मशीन. जर तो जो क्लस्टर जो बोलतात आहे तो जर क्लस्टर बनला किंवा एक फार्मर प्रोड्युसर कंपनी बनली आणि सगळे इक्विपमेंट त्या कंपनीने घेतले, ट्रॅक्टर असो किंवा JCB असो किंवा छोटे मोठे इक्विपमेंट असो किंवा ड्रोनने फवारणी करायचं असो, हे सगळे जर त्या कंपनीने घेतलं तर एक तर कंपनीला स्वस्तामध्ये भेटेल, गव्हर्नमेंटचं अनुदान असतं. आणि तो मॅन मटेरियल, आज गावामध्ये लेबर नाही आहे सर. का नाही? कारण की लेबरला पेमेंट नाही आहे आपण देत आहे, लेबरला लाईफस्टाईल देत नाही आहे, लेबरचा PF नाही आहे, ESIC नाही आहे. मग जर ती फार्मर प्रोड्युसर कंपनी बनली तर ह्या महिला ज्या कामगार आपल्याला येतील किंवा जो यंग इथला यूथ जो आपल्याला इथे कामाला येईल त्याला प्रॉपर ड्रेस, त्याला प्रॉपर सेफ्टी इक्विपमेंट, त्याचा PF PT ESIC, त्याचा रिटायरमेंट प्लॅनिंग, त्याचं इन्शुरन्स, हे सगळं जर आपण जसं कंपन्या जशा मुंबई पुण्याला रन करतात ते जर आपण गावच्या लोकांसाठी रन केलं तर मॅन आला, त्याचं मटेरियल म्हणजे जे लागणारं शेणखत वगैरे आहे ते पण आपल्याच घराघरांमधून जमा करायचं आहे. ऑर्गॅनिक खतं आणली, नॅचरल फार्मिंगची त्यांना ट्रेनिंग दिली, तो मॅन घेतला, मटेरियल घेतला, लागणाऱ्या मशीन्स घेतल्या. जर आपण विकत नाही घेऊ शकलो तर जसं मी बोललो की हे एकटं गाव नसणार आहे. कदाचित आपल्या गावामध्ये JCB नाही पण 4 गावं सोडून नंतर तिथे JCB आहे, त्यांचा JCB आणून आपलं काम झालं, आपलं 4 दिवस 1 हप्ता काम झालं, मग बाबा तो पुढे गेला. मग मॅन मटेरियल मशीन हे इनपुट जे शेतीला लागणार आहे ती इनपुट दिले, शेतीचं पहिलं उत्पन्न वाढवलं, शेतीमध्ये मल्टी क्रॉपिंग चालू केली, एक लॉंग क्रॉप, एक मिड क्रॉप आणि एक शॉर्ट क्रॉप असं 3 प्रकारे जर आपण शेतीच रन केली तर शेतीच्या त्या माणसांना जो फक्त ऊस आणि तांदूळ जे हे करतात त्याच्यापेक्षा जास्त आपण काय करू शकतो ते केलं तर त्यांचं एक शेतीतून उत्पन्न वाढलं. त्यानंतर हा जो प्रोडक्ट आहे तो मार्केटला रॉ मटेरियल म्हणून न विकता सेमी प्रोसेस किंवा फुल प्रोसेस करून आपण त्याला कसा विकू शकतो आणि अगेन क्लस्टर बनवून त्याची मोठी डिमांड, डायरेक्टली डीमार्टला कसा सप्लाय करता येईल, डायरेक्टली हॉटेल लाईनला कसा सप्लाय करता येईल, एक्सपोर्ट कसा करता येईल सरांनी जसं सांगितलं. तर हे सगळे एक मेन कंपनी कोणती तरी हँडल करेल, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपल्याकडे कंपन्या चालून येतील जर आपल्या लोकांमध्ये युनिटी असेल तर. युनिटी म्हणजे परत असं नाही की सगळं गाव एकत्र आलं पाहिजे. सगळं गाव एकत्र आणायला गेलो की आपण एका गावात संपलो. गावातले 10% लोक जरी एकत्र आली तरी आम्हाला ते युनिटी तिथे दाखवता येते, कारण की 10% तरी 10 ते 11 लोक तरी एकत्र या पहिले. आणि करण्यासारखं खूप काय काय. मग ते 10 लोकांनी एक एक्झाम्पल सेट करा की बाबा जर आम्ही 10 लोक येऊन एक फॅक्टरी चालवू शकतो तर अशा अजून एक आपण काढू शकतो, अजून एक प्रोडक्ट ऍड करू शकतो आणि ह्याला मल्टिप्लाय करूया. मग आपण आज ह्यांच्या शेतीमध्ये काम आहे, आपण 10 एकत्र लोक येऊन माझी 40 लोक घेतले आणि ह्यांच्या शेतीचं काम आपण केलं, मग हे फ्री झाले ना. हे महिनाभर राबणार होते एकटे, आज 40 लोक गेल्यामुळे त्यांचं काम संपलं. मग आता 30 दिवस ही व्यक्ती फ्री झाली ना. मग ही आता व्यक्ती आपल्या बाकीच्या लोकांना का मदत नाही करणार. आणि मग फक्त आपलंच गाव नाही, मग ही 100 गावं. मग तुमची जेवढी ताकद आहे तेवढी तुम्ही करायची. आम्ही ताकदीच्या बाहेर जाऊन करतो, पण तुम्ही ताकदीमध्ये तेवढं तरी करा. 30 दिवसामध्ये 1 दिवस तरी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करा. आणि एकदा त्यानंतर आमच्याबरोबर बसल्या उठल्यामुळे काय होणार आहे, तुमचे विचार बदलणार आहेत, तुम्हाला पॉवरफुल फील होणार आहे. तुम्ही विचार करा, आपण 100 गावाचे 100 व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय. उद्या जर आपल्याला एखादा गडिंग्लज लेवलला प्रोग्राम घ्यायचा झाला तर आपण त्या 100 गावातल्या लोकांना, जी मेन लोक जे आपल्यासारखा विचार करणारी लोक आहेत त्या लोकांना आपल्याला एकत्र आणायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठेही पॉलिटिक्स नाही आहे. त्यामुळे भले हे वेगळ्या पार्टीचे असतील आणि हा वेगळ्या पार्टीचा असेल, पण ह्या प्रोजेक्टसाठी एकत्र आहे. कारण की आम्ही ज्याच्यासाठी लढतोय त्या कॉमन शब्दाला विसरू नका, आम्ही गरिबीसाठी लढतोय. समृद्ध होण्यासाठी अगेन त्यांना एज्युकेशन पाहिजे आणि त्यांना एम्प्लॉयमेंट पाहिजे. त्यांना डोनेशन देऊन आम्ही इथे आज काहीतरी वाटप करून 5-5 किलो तांदूळ वाटून कोणाची गरिबी जाणार नाहीये. त्यांना एक तर शिक्षण देणं गरजेचं आहे, कारण की ते परमनंटली मूलभूत बनले पाहिजेत. आणि मग अपॉर्च्युनिटी कुठे आहे, जे मी शिकलेलो आहे ते यूज कुठे होणार आहे, मग ते जिथे यूज होणार आहे तिथे आपण लावूया. आपल्यामध्ये एखाद्याने जर वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत जे आपण बोलतो तो चालू केला प्रोजेक्ट, तर त्याचा बाबत ते खत सप्लाय कसं करायचं ते ही कंपनी करू शकते ना. हो, सगळ्यात पुढे हात आहे, पण ह्यांना ते कसं रन करायचं माहित नाही, म्हणून ते सगळे म्हणून सांगितलं की योग्य मार्गदर्शनाअभाव हे प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही कारण की शासन नाही आहोत, आम्ही कारण की पॉलिटिकल पार्टी, आम्ही हार्डकोर बिझनेसमॅन आहोत. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी 150 कंपन्यांचा ऑडिटर आजच्या तारखेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे की धंदा होतो कसा. आता फक्त ते मी कोणाला कन्सल्टन्सी देतोय, जो माझ्याकडे येतो त्याला मी कन्सल्टन्सी देतोय. माझी इच्छा आहे की आता माझी जी कन्सल्टन्सी करून जी मुलं रेडी झालेली आहेत ती गावागावांमध्ये जाऊन का नाही करू शकत. आता सागरला सगळं माहिती आहे, तुमच्याच गावचा आहे तो, त्याला सगळं माहिती आहे. आम्ही ऑडिट कसं करतो, अकाउंटिंग कसं करतो, कंपन्या कशा बनतात, सगळं माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती नाही की सागरला हे माहिती आहे.
मग भले तुमच्या गावचा युथ माझ्यापर्यंत तरी नाही पोहोचला, सागरपर्यंत तरी पोहोचू शकतो. तुमच्याच गावातली व्यक्ती आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहे, दादा आपल्याला संध्याकाळी भेट, अर्धा तास आपण बोलूया. असे काही खूप मोठा प्रोग्राम घ्यायला पाहिजे किंवा असा एक मोठा बोलतात ना एक मेळावा भरवायला पाहिजे असं काही नाही. अशी 10 लोक एकत्र या, ही व्यक्ती आमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याच्यावर बसा, बोला आणि त्याच्यातून ती सिलेक्ट झालेली लोक, बाबा मी करायला रेडी आहे, मी तुमच्याबरोबर उभा राहायला रेडी आहे, मला ॲक्शन घेणारी लोक पाहिजेत. तुमच्या गावातून एक जरी मला व्यक्ती मिळाली ॲक्शन घ्यायला रेडी आहे, मी या गावामध्ये फॅक्टरी लावून दाखवतो आणि फॅक्टरी लावल्यानंतर ह्या गावातल्या एज्युकेशनची पूर्ण जो ढासळलेला एज्युकेशन सिस्टम आहे आज त्याच्यामध्ये जीव टाकून दाखवतो. कारण की तेवढे त्याच्यासाठी मी दिवस रात्र काम करतोय आणि आमच्या गावाकडून अपेक्षा काहीच नाही, फक्त तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. कारण की गाव बदलायचं आपल्याला, गावामध्ये तो बेनिफिट आणायचा आहे. आज आपल्याला गोव्यासारखं आपण लकी नाही आहोत की आपल्याकडे टुरिझम येऊ शकतो. आपल्याकडे पैसा का नाही आहे? कारण की गावामध्ये बाहेरून पैसा येणार कसा? जर इथे काहीतरी पिकलं, इथे काहीतरी बनलं तरच इथे पैसा येऊ शकतो, नाही तर इथला पैसा सारखा बाहेर जाणार आहे. आपल्याला बाहेरचा पैसा, बाहेरचं नॉलेज, बाहेरचं रिसोर्सेस गावात आणायचे. त्यासाठी प्लीज काम करा, आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्ही आता जे ब्लेसिंग्स आम्हाला दिलेले आहेत आणि जे तुम्ही प्रॉमिसेस आम्हाला दिले त्यासाठी आम्ही आभारी आहोत. आणि हा प्रोजेक्ट सुरू होतोय, संपणार नाही आहे. दिस इज अ स्टार्टिंग पॉईंट आणि जेवढ्या वेळी तुम्ही आम्हाला बोलवाल आम्ही तेवढ्या वेळी यायला रेडी आहोत. नमस्कार, थँक्यू. थँक्यू थँक्यू. तर आपल्याकडून आता वेळेला वृक्षारोपणाची एक आम्ही तुम्हाला वाटणी आता वृक्षारोपण प्लॅन्ट आणून देतो ग्रामपंचायतच्या वतीने आणि मुलं पण आपली सहकारी मित्र गोळा करतो. आम्ही सगळे सिनियर लोक येतो. एक दिवस आपण तुम्ही सांगाल तेव्हा तुम्ही सांगाल जूनला मे किंवा जूनला घेऊया, पावसाळ्यात जरा अगोदर घेऊया. आपण त्याचे फळांची पण घेतो आणि जंगली पण घेतो. चालेल. आपल्याला इथे परिश्रम विद्यालय म्हणून आमचं शाळा हायस्कूल आहे. ग्राउंड भला मोठा आहे. सावलीचा आधार एकच झाड आहे मोठा, दुसऱ्या सावलीचा आधार नाही आहे. आणि मागच्या वेळी आपण ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम जंगली झाडाचा लावण्याचा प्रयत्न केला, पण महाराण असल्यामुळे जूनमध्ये तेवढंच ते 2-3 महिने जगली. त्याच्यानंतर त्याची देखभाल आमच्याकडूनही झाली नाही आणि तिथल्या स्थानिक शाळेकडून स्थानिक लोकांच्याकडून पण झाली नाही. त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत म्हणून केलं, पण ते पुढं सक्सेस झालं नाही. त्यामुळे सगळेजण म्हणून ती आम्हाला मी विनंती सक्सेसफुल कसं करता येईल. आता आपल्याला फेलियर मधून काहीतरी शिकूया त्याच्यातून आणि जे लास्ट टाइम चुकलं होतं ते पुन्हा नको व्हायला. त्यासाठी पहिला आपण ती तयारी करूया, त्या हिशोबाने आपण ते करूया. नवीन व्हॉट्सअपच्या ग्रुपचं लिंक सरांना शेअर केलेलं आहे, तुम्ही ती प्लीज मॅक्सिमम लोकांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हा आणि त्या ग्रुपवरतीच आम्हाला टाका की आता आपण ह्या तारखेला करूया किंवा ह्या तारखेला करूया. माझ्याकडून जी मदत होणार त्याच्यापेक्षा जास्तच मी करतो. येस. ओके, धन्यवाद सर.